ॐ अन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींना माझा प्रणाम। आज अध्याय नंबर 13 आणि श्लोक नंबर 29 आहे, त्याचं विवेचन आपण पाहणार आहोत। आजचा श्लोक वाचू। समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितम् ईश्वरम् न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्। याचा अर्थ आहे, जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही, याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो। अर्थ परत एकदा आपण वाचूयात म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल की जो मनुष्य सर्व जीवांमध्ये प्रत्येक जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, म्हणजे सगळ्या जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो कशामुळे मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही। म्हणजे आपलं मन असतं हे अधोगतीला कारण आहे असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे। तर तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही, याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो, असं अर्थ ह्याचा आहे। तर प्रभुपादांनी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलेलं आहे या ठिकाणी श्रीकृष्ण सांगतायत आपल्याला। आणि मग आता त्याच्यामध्ये मन हे इंद्रिय तृप्तीच्या अधीन असतं आपलं। आपल्याला माहितीये की मनाने इच्छा केली, माझं मन असं म्हणलं, माझ्या मनाला हे पाहिजे असं, म्हणजे इंद्रिय तृप्ती कोणाचं ऐकते? इंद्रिय तृप्ती मनाचं ऐकून केली जाते। तर ते मन हे नेहमी इंद्रिय तृप्तीच्या अधीन असतं आणि मन हेच खरं तर मुख्य कल्प्रिट म्हणजे दोषी आहे। आपण म्हणत नाही आपला आत्मा नसतो दोषी, तर त्याच्यामध्ये मन हेच दोषी असतं। यात एका जन्माचं नाहीये, हे एका जन्माचं नाही, तर प्रत्येक वेळेस आपण जेव्हा देहांतर करत असतो त्यावेळी तो सूक्ष्म देह, त्याच्यामध्ये असणारे देहांतर करत असताना तो जीवात्मा, तो परमात्मा, त्या सूक्ष्म देहाबरोबर ते येणारी 24 तत्व, मग सगळी जी आहेत तर ते सगळे एका देहातून दुसऱ्या देहात जेव्हा जात असतात त्यावेळी मनाच्या इच्छेनुसारच इंद्रिय तृप्ती आपण करत असतो। म्हणजे त्यात मेन कारण कोण आहे? तर मन। आपल्याला कुठल्या गोष्टी करायला काय लावतं? तर मन। आपल्या मनाने घेतलं की नाही मला भेटायला जायचं ह्याला, की मग आपण जात असतो। नाही मला जायचंच नाही, मला भेटायचं नाही, बोलायचं नाही, तर आपण काय करतो? ते ऐकतो की नाही, आपण ते मनाच्या वेगळं होऊन आपण काही करत नाही। तर ते मनाचं म्हणजे लक्षात आलं का आपल्याला इच्छा होतात इंद्रिय तृप्तीमध्ये मग नाही म्हणण्याचं कारण काय? की आता नवीन नवीन गोष्टी येतात, आता त्या पाहिलेल्या आहेत आपण की नवीन मोबाईल आले, वेगवेगळे त्याच्यामध्ये सेंटर्स, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी येतात मोबाईलमध्ये। परत टीव्ही येतात, वेगळे टीव्ही येतात, वेगळे डिव्हाइस येतात किंवा लॅपटॉप येतात, ती सर्व आपल्याला हवी असतात। आपल्या मनाला त्याच्यामध्ये आपण त्याच्यामधलं नवीन काहीतरी शोधत असतो मन। म्हणजे मोबाईलमध्ये आता आपण पाहतो एकमेकाशी संपर्काचं हे चांगलं साधन आहे, पण त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या गोष्टी असतात। युट्यूब सारखे चॅनल आहेत ज्याच्यामध्ये मन अडकवण्यासारखे अनेक गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अडकून राहतो सतत। म्हणजे काय आपण अडकून राहतो म्हणजे काय, आपला आत्मा नाही अडकून राहत, तर मन अडकून राहतं त्याच्यामध्ये। मग मन आणखी कशामध्ये? जेवणामध्ये अडकतं, गोड खाण्याची इच्छा, तिखट खाण्याची, आंबट खायचं, मला लोणचं खावंसं वाटतं,
म्हणजे ही कशातली इच्छा? ही मनाची इच्छा आहे आपल्याला. म्हणजे जेवण, खाणं, झोपणं. मला कधीही झोपावसं वाटतं किंवा आपल्याला नवीन मला साडी नेसावीशी वाटते. मला एखादं आणखी दुसरं वस्त्र घ्यावंसं वाटतं, अलंकार घालावेसे वाटतात, वेगवेगळे गळ्यातलं घ्यावीशे वाटते. तर ही कशाची इच्छा आहे? हे मन. आपलं मन असतं ते वेगवेगळे आपल्याला किंवा तरुण मुला-मुलींना जोडीदार पाहिजे असतात नवीन-नवीन. हे सगळं काय हे मनाची इच्छा आहेत. सततच्या इच्छा असतात ना, त्या मनाची इच्छा होत असतात. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा किंवा कामभावना ह्या सगळ्या हे 4 जे चतुस्तंभ म्हटले जातात, त्याच्यात मन मुख्यतः अडकलेलं असतं. आणि मन हे नवीन-नवीन गोष्टी शोधत असतं. आणि नवीन-नवीन गोष्टी म्हणजे आपण नवीन-नवीन गोष्टीमध्ये अडकत जातो. ते क्रिया करत राहतं. आज हे केलं, उद्या बागकाम करू, परवा स्वयंपाकघरामध्ये जाऊन काम करू, आणखी कुठेतरी ट्रिपला जाऊ. असं कसं नवीन-नवीन आपण गोष्टी शोधत असतो मनाला त्यामुळे मी कसं आहे, इच्छा ह्या कशामुळे आपण निर्माण होतात, ते हे मनामुळे आणि इच्छा तृप्त करण्यासाठी मग काय करतो, ज्या मनाच्यामुळे इच्छा निर्माण होतात त्याच्यासाठी मग इच्छा आपण तृप्त करतो. त्याच्यामुळे अधोगतीला कारण कोण होतंय? तर मन होतंय. हेच आपल्याला अर्थामध्ये सांगितलंय, की मनाच्या आपण अर्थ म्हणून मी 2 वेळा वाचला त्याचा अर्थ, की मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. कोण हे तो साधू किंवा त्यातला तो जो व्यक्ती आहे सिद्ध व्यक्ती. तर अधोगती कशामुळे होते तर मनामुळे होतंय. आणि मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? मनाने अधोगती नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला मनाची इच्छा कमी केल्या पाहिजेत. मनाची इच्छा कशा कमी होतील? आपण काय केलं? आपण ही डिव्होशनल सर्व्हिसमध्ये आता आलेलो आहे. आध्यात्मिक कार्यामध्ये आणि ह्यात पण जेव्हा आपण लक्ष घालायला लागतो आध्यात्मिक कार्यामध्ये. समजा मी आता ह्या लेक्चरमध्ये लक्ष घालते किंवा आणखी दुसऱ्या, तर तिथं मन सांगतं, "नको आता हे करू नको. काय आज कंटाळा आला. जाऊ दे आज लेक्चरच देऊ नको." काय म्हणजे हे काय? हे मनाने सांगितलं, की कंटाळा हा शारीरिक असतो का मानसिक असतो? मानसिक जास्त असतो शरीरापेक्षा. मग ते कसं की तिथं पण मन लक्ष घालतं आणि मन लक्ष घातलं, की मग त्याच्यातनं पुन्हा बाहेर पडायला लागतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, की आध्यात्मिक क्षेत्रात आपल्याला जेव्हा जायचं असतं, तेव्हा पण मोठा अडसर कुठला असतो? मनच असतो. आता आपण तरी ह्या क्षेत्रामध्ये आहे म्हणून आपण मनावर थोडा तरी कंट्रोल करतो. पण जो कोणी ह्या क्षेत्रामध्ये नाहीच आहे, ज्याला काय ह्याचं जरा सुद्धा गंध नाहीये, त्यांचं तर खूप अवघड आहे. कारण मग काय हे मी एक पुस्तक वाचत होते, महातीर्थाचा अखेरचा यात्री म्हणून आहे. त्याच्यामध्ये ते म्हणजे ते लामा असतात ना, बौद्ध लामा असतात त्यांचं आणि त्यांच्या शिष्याचं ते तिकडे ल्हासाला जात असतात, प्रवास करत असतात. आणि हा शिष्य पुढे ल्हासावरून पुढे मानस सरोवर, कैलास मानसरोवराला प्रवास करत असतो. तेव्हा त्यांचे जे गुरु असतात, बौद्ध लामा गुरु, ते त्याला सांगतात, की तुझं हे शरीर आहे ना, हे मनावर चालतं. त्याच्यामुळे तुझं मन स्ट्रॉंग कर. एखाद्याला जेवायला मिळालं होणार नाही. शरीराला काय होणार नाही. पण तुझ्या मनाला वाटलं, की मला जेवण नाही मिळालं, थकवा आला, तर पहिल्यांदा मनाने गच खाल्ली, की मग बाकी सगळ्या गोष्टी गच खातात. त्याच्यामुळे शरीर हे मनावर चालतं. त्याच्यामुळे मनाचं लाड करू नको असे ते त्याला सांगतात. कारण तिकडं उत्तरेत हिमालयाच्या तिथं आहे ते सगळं. ते जात असताना खूप थंडी, खूप अतिशय ते 50 सालाच्या आसपासचं पुस्तक आहे. त्याच्यामुळे तोकड्या परिस्थितीमध्ये ते लोकं प्रवास करत असतात. त्याच्यामुळे ते गुरु त्याला सांगतात, की मनाच्या अति लाड करू नकोस. मनाला बजाव आणि त्यानुसार मन कार्य करेल. आपण मनाला जसं सांगू तसं मन कार्य करतं आपलं. ते तेच सांगतात, की मनाला बजावा म्हणजे तसं मन कार्य करेल. यावरूनच असं लक्षात येतं, की मन हे दोषी आहे. दोषी म्हणजे कसं, की ते आपल्याला आपल्या कुठल्या गोलपर्यंत जाऊ देत नाही. आपल्या इच्छित स्थळापर्यंत आपल्याला मन जाऊ देत नाही. तिथून खेचत असतं. आपण त्याला मायाजाल म्हणतो थोडक्यामध्ये. मायाजाल, मायादेवी असं जे म्हणतो, ते आपल्याला तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर ह्याच्यासाठी काय आहे, की काय आपल्याला ह्या मनावर कंट्रोल करायचा असेल किंवा काय करायला पाहिजे असेल, तेव्हा आपण काय करायला पाहिजे? नामस्मरण करायला पाहिजे. कुठलं नामस्मरण करायला पाहिजे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे काय हे महामंत्र आहे. महान म्हणजे श्रेष्ठ
आणि मंत्र म्हणजे मनस्त्रायते इति मंत्र, हा मनाला जे वळण लावतं त्याच्यातलं श्रेष्ठ मनाला वळण लावणारा कुठला आहे हा महामंत्र, म्हणून ह्याला महामंत्र म्हटलेलं आहे. आणि ह्या महामंत्राचं जेव्हा आपण जप करतो, जेव्हा चॅन्टिंग करतो, तेव्हा काय होतं त्या मनाला जे आपण मन खेचत असतं त्या आपल्या इच्छित स्थळापासून किंवा गोल पासून जे आपल्याला मागं खेचत असतं ते खेचायचं कमी होतं महामंत्राच्या जपामुळे. मन हे काय होतं ते आपल्याला श्रीकृष्णाच्या जवळ आणून सोडतं. किंवा काय हे जे लोक आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करत असतात ते सुद्धा जे कार्य करत नाहीत म्हणजे कार्य करतात त्यांच्यासाठी आहे. आपण नामस्मरण करतो त्याच्यामुळे आपल्याला मन थोडंसं कंट्रोलमध्ये राहतं. पण जे करत नाही त्यांच्यासाठी मात्र हे सगळं अवघड असतं. कारण त्यांचं मन इतकं प्रबळ असतं. म्हणून आपण पाहिलं की कितीतरी गुन्हे बघा केवळ मनाच्या इच्छेनुसार, की मला तू हवीच. परवाचंच एक उदाहरण आहे त्या मुलीला मारलं, तर ते मला तू हवीच. म्हणजे हे काय त्याच्या मनाने घेतलं की मला हवीच. आणि त्यासाठी तो एवढे सगळे उपद्व्याप करून तिचा खून वगैरे करतो. म्हणजे मन काय करू शकतं, तर मन कुठलीही गोष्ट करू शकतं. इतकं प्रबळ आहे ते मन. त्याच्यामुळे आपल्याला मनाच्या बद्दल श्रीकृष्णाने आपल्याला 6व्या अध्यायातच सांगितलेलं आहे, की चंचल हि मन कृष्ण प्रमाती बलवदृढ तस्याहं निग्रहं मन्ये वायुरेव सुदुष्करम. हे अर्जुन सांगतात. अर्जुन म्हणतात, हे कृष्णा, मन इतकं चंचल आहे, उच्छृंखल आहे, दुराग्रही आहे आणि अत्यंत बलवान. अत्यंत म्हणजे आपल्याला काही करायला भाग पडतं. अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे, असे मला वाटते. असं कोण म्हणतंय? अर्जुन भगवद्गीतेत श्रीकृष्णाला सांगतायत. तर अर्जुन म्हणतात की मन खूप बलवान आहे. म्हणजे शरीर नाही तर मन खूप बलवान असतं. म्हणजे आपण लक्षात घेतलं की मनाने सांगितलं, शकुनी मामाने सांगितलं आणि दुर्योधनाने ऐकलं. हे कुठल्या गोष्टी होतात? मानसिक क्रिया होत आहेत ह्या आणि त्यानुसार पुढच्या शारीरिक क्रिया होतात. पण मग मन कुणी ऐकलं? दुर्योधनाच्या मनाने ते ऐकलं की नाही माझ्यावर अत्याचार आज झालाय, तू असं केलं पाहिजे. तर हे तेव्हा त्याला मन कंट्रोल करता येत नाही. म्हणून ते म्हणतात की मन हे खूप बलवान आहे आणि ते वायूप्रमाणे. वादळ कसं वारा आला, वादळ आलं, तिथे आवरण्याला कठीण असतो. वादळ कुणालाच आवरू शकत नाही. आता पाहिले आपण, आपण ज्या केदारनाथला जाऊन आलो तिथं उद्ध्वस्त झालेला आहे सगळा, की कितीतरी ठिकाणी हे वादळ, वायू आणि ह्याच्यामुळे सगळा विध्वंस झालेला आहे पाणी आल्यामुळं. त्याच्यामुळे ते आवरण्यास खूप कठीण आहे आणि अशा अवघड अवघड मनाला आवरायला ते स्ट्रॉंग मूड मध्ये जेव्हा असेल तेव्हा इंद्रिय उपभोगापासून बाहेर काढणे अवघड असतं. इंद्रिय उपभोग म्हणजे हे पंचरस जे आहेत, पंच आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये मन अडकून पडतं आणि त्यांनी केलेल्या इच्छा डोळ्यांनी पाहणं, जिभेने चाखणं किंवा इच्छा करणं, कानाने ऐकणं हे सगळे जे इच्छा असतात त्याला इंद्रिय उपभोग म्हणतात. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी अवघड असतं. म्हणूनच बहिणाबाई काय म्हणतात, मन लहरी लहरी त्याला हाती धरे कोण. इतकं लहरी आहे की त्याला कोण हातात धरणार. हा मन लहरी 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 आहे हे विचित्र. आपण म्हणतो ते माणूस फार लहरी आहे, त्याच्या नादीला पण नको असं आपण म्हणतो. तर मग हे मन तर किती लहरी आहे. मन लहरी लहरी त्याला हाती धरे कोण. उंडारलं उंडारलं उंडारलंय ते उंडारतंय. जसं वारा वाहत, जसं वारा जसा वाहतो तसं हे आपलं मन उंडारत राहतंय असं कोण म्हणतंय? बहिणाबाई म्हणतायत. परंतु जेव्हा आपण मनापासून जेव्हा नामस्मरण करतो, म्हणजे आपल्याला जे आपले गुरु सांगतात, प्रभुपाद सांगतात किंवा सगळे आपले जे प्रभूजी सांगतात, त्याच्यामध्ये सांगतात की मनापासून नामस्मरण करा, मनाने लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जे करता नामस्मरण, ते मनाने लक्ष द्या, असं सांगितलेलं आहे, की कानाने ऐका, मनाने लक्ष द्या म्हणजे कानाने ऐका आणि मनाने लक्ष द्या. तेव्हा आपलं काय होतं, तेव्हा आपलं मन स्ट्रॉंग होत जातं. मन म्हणजे काय त्यावेळी आपल्याला म्हणजे आत्मा पण स्ट्रॉंग होतो आणि मग ते जुळवून घ्यावं लागतं मनाला. त्या आत्म्याशी जुळवून घ्यावं लागतं. तर बुद्धी आपली स्ट्रॉंग होते. जी निर्णय क्षमता करते, ती आपली बुद्धी असते. शरीरातला निर्णय हे चांगलं का वाईट
हे बरोबर का चुकीचं, ही निर्णय क्षमता हे बुद्धी करत असते. मन इच्छित, आत्मा नाही हे निर्णय क्षमता करत, ही बुद्धी करत असते. आणि हे सतत नामस्मरणामुळे आपली बुद्धी पण स्ट्रॉंग होते. म्हणून मनाला बुद्धीचं काय असतं, जेव्हा मनाला बुद्धीचं ऐकावंच लागतं. म्हणजे बुद्धी जे सांगेल ते आपण करत असतो. म्हणून मनाला बुद्धीचं ऐकावंच लागतं. अशा प्रकारे व्यक्ती किंवा माणूस कोणी पण असेल, ते श्रीकृष्णाकडे किंवा परमात्म्याकडे आकर्षित होतो. म्हणजे जेव्हा सतत नामस्मरण करत राहतो, तेव्हा आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो आणि पुन्हा आपल्या मूळ स्थानी गोइंग बॅक टू बॅक गॉड हेड असं म्हटलेलं आहे प्रभुपादांनी गोइंग बॅक टू गॉड हेड. म्हणजे आपल्याला परमेश्वराच्या जवळ, परमेश्वराच्या घरी जाण्याच्या दृष्टीनं आपण तयार होतो. इतकं ते मन विचित्र आहे. त्याच्यामुळे ह्या मनाला कसं आहे हे आपलं मन? बहिणाबाई म्हणतात, मन मोकाट मोकाट, मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा. म्हणजे मोकाट जनावर असेल तसं ते कुठेही पळतं, कुठेही फिरतं, त्याला ठाई ठाई वाटा, कुठेही फिरत असते. ते इतकं मोकाट, त्याला बंधन नाहीये कोणाचं, त्याला कोणी बांधू शकत नाहीये. म्हणून हे आपल्याला नामस्मरणाने या मोकाट मनाला बांधून ठेवायचंय. मग बहिणाबाई काय म्हणतात, मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चाललेल्या पाण्यावरल्या लाटा. पाण्यावरती लाटा वाऱ्यानं कशा येतात, तशा मनाला सुद्धा वाटा मिळतात. आपल्या ठाई ठाई वाटा मिळतात आणि मन तसं तसं धावत जातं वेगवेगळ्या रस्त्याने, वेगवेगळ्या आपल्या इच्छेनी, इंद्रियोपभोगाच्या इच्छेनी वेगवेगळ्या ठिकाणी आपलं मन तिकडे तिकडे धाव घेतं. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे महामंत्र, महामंत्राचा जप करा असं प्रभुपाद सतत आपल्याला सांगतात. आपले महाराज सांगतात, नंददुलार प्रभू सांगतात. त्या महामंत्राचा अर्थात म्हणजे श्रेष्ठ मंत्र. ते जप कशासाठी करायचंय, तर हे आपल्या मोकाट मनाला आवरण्यासाठी त्याचं जप करायचा आहे. कारण हे मन इतकं मोकाट आहे की त्याला इतके मार्ग दिसत असतात, परंतु सद्मार्गावर त्याला आणायचं असेल, चांगल्या मार्गावर आणायचं असेल, तर त्याला बुद्धीनं मनाला मार्गदर्शन करणं. म्हणून आपण म्हणतो ना, सत्संगती. जसं आपली बुद्धी जर चांगली असेल, तर बुद्धीनं मनाला मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. नाहीतर मन मागतेच वडापाव आणि आपण खातच वडापाव. मग आपल्याला तो वडापाव सहन होतो का नाही, ते पुढची गोष्ट आहे. पण मनाने इच्छा केली की मला आज वडापावच खावासा वाटतो, आज आईस्क्रीमच खावंसं वाटतंय. मग आपण ते खाल्लं की उद्या सर्दी होईल, घसा दुखेल, पोट जाम होईल, ती गोष्ट वेगळी. त्याच्यामुळे मनाला कसं चालवायचं हे बुद्धी सांगेल तसं चालवलं पाहिजे आणि ह्या बुद्धीला वळण लावण्यासाठी महामंत्राचा जप आपण सतत केला पाहिजे. प्रभुपादांनी आपल्याला तात्पर्यात या श्लोकाच्या तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की जीवात्म्याने भौतिक जीवनाचा स्वीकार केल्यामुळे, म्हणजे आपण आता हा स्वीकार केलाय की मी ह्या शरीरात आहे, म्हणजे मी सरोजिनी खुमणी किंवा श्री तुलसी माता जी आहे, हा म्हणजे ह्या मी हे स्वीकार केले, पण त्याची स्थिती ही आध्यात्मिक स्थितीपेक्षा भिन्न झाली आहे. हे भौतिक आहे, आपलं माझं जे अस्तित्व आहे ते भौतिक आहे आणि आध्यात्मिक माझं हे आत्मा, परमात्मा, ते माझं अस्तित्व आपण जे पाहिलेलं आहे की माझा आत्मा, आपण हे देह सोडून जात असतो, आपलं आपण हे आत्मा आहे वगैरे, ते वेगळं आहे. आपण खरं तर आध्यात्मिक आत्मे आहोत आणि आपल्या इच्छेने आपण इथं जन्म घेतलेला आहे. त्या ठिकाणी आपल्या इच्छेने आपण ह्या नावाला, ह्या शरीराला धारण केलेलं आहे. त्यामुळे आपण स्वतःला भौतिक समजत असल्यामुळे आणि त्या अपेक्षा, आपल्या अपेक्षा स्वतःकडून ठेवत असल्यामुळे आपण तसे वागतो. खरे तर मनुष्याने जाणले पाहिजे की परमेश्वर परमात्मा रूपाने सर्वत्र स्थित आहे परमेश्वर परमात्मा रूपाने. अर्थात भगवंताची उपस्थिती सर्व सजीव वस्तूंमध्ये तो पाहू शकला, तर विनाशकारी प्रवृत्तीमुळे तो स्वतःचं अधःपतन होऊ देत नाही. हे प्रभुपाद सांगतात की स्वतःचं अधःपतन का होऊ देत नाही, तर तो सर्व वस्तूंमध्ये भगवंतांना पाहू शकला, परमात्म्याला पाहू शकला, तर आपलं अधःपतन होऊ देत नाही आणि म्हणून हळूहळू त्याची आध्यात्मिक जगतामध्ये उन्नती होते. म्हणजे आध्यात्मिक कधी उन्नती होते, तर भौतिक जगतामध्ये त्याचं पतन होऊ देत नाही, अधःपतन होऊ देत नाही. मग त्यांची आध्यात्मिक जगतामध्ये हळूहळू उन्नती होत जाते. तशी होणार नाही उन्नती
आपल्याला कधी उन्नती होईल ते बहिणाबाई म्हणतात, डोळं मिटलं मिटलं स्वतःला बी विसरला. डोळं मिटलं मिटलं स्वतःला बी विसरला. अरे अंधारात त्याले देव दिसला दिसला. आपण जेव्हा त्याचं स्मरण करू, परमेश्वराचं, भगवंताचं स्मरण करू, आपण नुसतं डोळं मिटून जरी त्यांचं स्मरण केलं आणि आपल्याला तिथं त्यांचं दर्शन झालं, आपण ज्या रूपामध्ये आपण श्रीकृष्ण रूपामध्ये पाहतो, त्याच्यामुळं आपण त्यांना त्या रूपामध्ये आपल्याला डोळे मिटल्यावर दिसलं, तर त्याला तिथे काय आहे, ते डोळं अंधारात त्याने देव दिसला दिसला. म्हणजे आपल्याला इतकं आपण त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे, की आपण कधीही त्याचं चिंतन आणि स्मरण विसरलं नाही पाहिजे. आपल्याला त्याचं सतत स्मरण राहिलं पाहिजे, कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये. इथं एक उदाहरण द्यायचंय, की परमात्मा सगळ्या रूपाने कसा आहे, सगळीकडे परमात्मा कसं आहे. तर नामदेव महाराज आहेत ना, हे सगळे संत मंडळी तिथे एकत्र आलेली यायची. म्हणजे पंढरपूरला ज्ञानदेव, मुक्ताई, नामदेव म्हणजे त्यांचे सगळे भावंड सोपानदेव, निवृत्तीनाथ किंवा गोरोबा कुंभार, चोखा चोखामेळा, त्यांच्या घरातले सोयराबाई, गंगोबा सगळेजण. तेव्हा नामदेव महाराज असायचे, गोरोबा काका असायचे. हे सगळे संत एका वेळी बसलेले होते. असं कोणीतरी की बाबा ह्यातलं कुठलं मडकं कच्चं राहिलं असं कोणीतरी म्हटलं असेल, तेव्हा गोरोबा काका हे कुंभार, जातीनं कुंभार असल्यामुळे ते आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती असं छडीनं मारल्यासारखं बघितलं आणि त्यांनी नामदेवांच्या इथं गेल्यावर म्हणले, हे हे मडकं जरा कच्चं आहे. नामदेवांना खूप ते वाईट म्हटलं, की मी कसं काय, भगवंत माझ्याकडे येतात, माझ्या हातून खातात, मी सतत भगवंतांच्या सानिध्यात आहे, तरी माझं मडकं कच्चं कसं काय? असं नामदेवांना वाटलं, की नाही का मी म्हणजे पूर्ण एकदम चांगला भक्त आहे, असं कसं शक्य आहे? तेव्हा मुक्ताई त्यांना सांगतात, की हे तुमचं म्हणजे आपल्याला देवाचं दर्शन कुठं होईल असं नाही, की ते आपल्याला देवाचं दर्शन कुठं होईल असं पाहिल्यावरती मुक्ताई म्हणतात, की हे त्या स्तरावरचं वेगळं. तू फक्त भगवंताच्या सानिध्यात आहेस, म्हणून तू खूप मोठा भक्त आहे असं नाहीये. तर तुझ्या मनामध्ये जर जे काही विकार आहेत ते घालवायला तुला गुरुची गरज आहे. नामदेवांना गुरु नव्हते तोपर्यंत. मग गुरुच्या शोधामध्ये त्यांनी पाठवलं. गुरुच्या शोधांमध्ये ते फिरत असताना नामदेव एका ठिकाणी ते जातात. ते एका मंदिरात पाहतात, की एक माणूस असं म्हणजे त्यांना तो वेड्यासारखा माणूस दिसला. तो शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला आहे. मग ते नामदेव महाराज म्हणतात, की "अरे तू असं कसं काय शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलायस?" तर बाबा तर विसोबा खेचर, ते विसोबा खेचर. ते नाम तर त्यांना नामदेवांनी म्हणजे ते गुरु झाले. त्यांना ते सांगितलेलं होतं त्यांना ते तुला गुरु भेटतील म्हणून. तर ते म्हणतात, की माझे पाय उचलून अशा ठिकाणी ठेव, की ज्या ठिकाणी देव नाहीये. तर ते मग तेव्हा नामदेवांना त्यांना त्यातला गर्भितार्थ कळला, की सर्वच ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे. देव नाही असं एकही ठिकाण नाहीये. म्हणून विसोबा खेचर जे म्हणतात, की माझे पाय अशा ठिकाणी ठेव, की ज्या ठिकाणी देव नाही. म्हणजे सर्वच ठिकाणी परमेश्वराचे वास्तव असलेलं हे साधू संतांनी पाहिलं आणि ते आपल्याला त्या भाषेमध्ये सांगतात. म्हणूनच तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्ष म्हणजे वनातले हे सुद्धा त्या ठिकाणी पण सगळ्यांच्या सगळं म्हणजे झाड, पक्षी, वनामध्ये चरत असणारे सर्व जनावर त्या सर्वांच्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी देव पाहिला. आणि तेच आपल्याला बहिणाबाई पण सांगतात, तुझ्या पायाची चाऊल लागे पाना-पानांमध्ये. आता बहिणाबाई काय? शेतकरी. त्या म्हणतात, की तुझ्या पायाची चाऊल लागे पाना-पानामध्ये, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये. म्हणजे त्यांचं देवाचं येणं जाणं त्या पाना-पानांमध्ये त्यांना पायाची चाहूल लागते भगवंताच्या आणि वारामधून जो आवाज घेऊन येतंय ते त्यांच्या कानामध्ये सांगतात, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये. म्हणजे पहा, हे संत लोक किती छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये परमेश्वराचं अस्तित्व आपलं आहे हे आपल्याला जाणून देतात, आपल्याला सांगतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही.
म्हणजे जसं आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलंय, कालच सांगितलं की ते की समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. म्हणजे जो मनुष्य सर्व देहामध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो. म्हणजे हे आता मागच्या श्लोकामध्ये पाहिलं की सगळीकडेच आहे. जीवात्म्याला हा परमात्मा पण साथ देत असतो. त्याच्यामुळे सगळीकडेच परमेश्वराचं अस्तित्व आहे, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. नाहीतर आपण करतो देवाची विभागणी करतोच. मग कसं आहे, हे नाही ना, ह्या ठिकाणी देव आहे, त्या ठिकाणी नाहीये. मग मला असं की मी फक्त गेले तर पंढरपूरला देव सापडेल, मोरगावला देव सापडेल, मग तिथं गणपती असतो, जेजुरीला खंडोबा आहे असं नाहीये. ते किती बहिणाबाई किती अशिक्षित. सोन्या रुपयाला मडला मारवाड्याचा बालाजी. त्या सांगतायत सोन्या रुपयाला मडला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलांमध्ये राजी. म्हणजे जो तो आपल्या कुवतीप्रमाणे, आता मारवाड्यांच्या काळी त्या काळी खूप पैसे असायचे म्हणून ते त्या देवाला पण सोनं घालायचे. म्हणून त्या म्हणतायत सोनार म्हणजे बालाजी असं पण त्यांना खूपच बालाजींना बालाजी देवस्थान गर्भश्रीमंत आणि सर्वात श्रीमंत भारतातलं समजलं जातं. त्याच्यामुळे त्यांच्यावरती खूप अलंकार चढवलेले असतात आणि आपल्या विठ्ठलाला मात्र पाना फुलांचे हार असतात. म्हणून त्या म्हणतात शेतकऱ्यांचा विठोबा पाना फुलांमध्ये राजी. अरे बालाजी विठोबा, त्या म्हणतात अरे बालाजी विठोबा दोन्ही एकच रे देव. दोन्ही एकच आहेत देव. श्रीमंती न गरिबी न केला केला दुजा भाव. म्हणजे आपणच त्यांचा दुजा भाव केलाय. श्रीमंत लोकांनी बालाजीला वेगळं स्थान दिलंय आणि शेतकऱ्यांनी विठोबाला वेगळं स्थान दिलंय. श्रीमंतीनं गरिबीनं केला केला दुजा भाव. म्हणजे आपणच देवाला पण दुजा भाव करायला लागलो. त्यांना वेगळं वेगळं धरायला लागलो. खरं पाहिलं तर दोन्ही एक श्रीकृष्णाचेच रूप आहेत. बालाजी पण आणि विठोबा पण. त्याच्यामुळे ते दोन्ही एक आहेत हे आपल्याला जाणायला पाहिजे. तेच मुक्ताबाई म्हणतात, शुद्ध ज्याचा भाव झाला दूरी नाही देव त्याला. म्हणजे ज्याचा भाव शुद्ध झालेला आहे त्याला देव मात्र दूर नाहीये. त्याला देव सापडतोच, त्याला देव दिसतोच, त्याला देव जाणता येतोच. त्याच्याचमुळे सावतामाळी महाराज म्हणतात, हे लोक तर कधी पंढरपूरला पण गेले नाहीत. सावतामाळी महाराज ते सतत काय करायचे, ते माळी माळी म्हणजे त्यांचं काम काय, शेतामध्ये धान्यापेक्षा जास्त भाजीपाला ते उगवायचं काम. त्याच्यामुळे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावतामाळी महाराज म्हणतात की ते कुठं कुठं पाहतायत भगवंताला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हवे. ही ते सगळ्यामध्ये लसूण मध्ये पाहतात, मिरची मध्ये पाहतात, कोथिंबीरीमध्ये अवघा झाला माझा हरी. माझा हरी ह्याच्यातच आहे. मी जे करतो, मी जे पिकवतो, मी जे काम करतो त्याच्यामध्येच मी पांडुरंगाला पाहतो. त्याच ठिकाणी मी माझ्या हरीला पण पाहतो. ऊस गाजर रताळू अवघा झालासे गोपाळू. गोपाळू इथं गोपाळाला ऊस गाजर रताळू अवघा हे यमक जुळवलेले. अवघा झालासे गोपाळू. मोठ नाड विहीर दोरी. मोठ असते विहिरीवरती, मोठ असायची पूर्वीच्या काळी. मोठ नाडा त्याला खेचणारा नाडा, विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. हीच माझी पंढरी आहे. हेच माझं, हे माझं काम, हीच माझी पंढरी आहे. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. ते म्हणतात हा मळा केला आणि विठ्ठला पायी गळा गोविला. म्हणजे विठ्ठलाचं नामस्मरण करत त्या ठिकाणी विठ्ठलाला जातो. माझ्या कामामध्ये, माझ्या आजूबाजूच्या ठिकाणामध्ये, माझ्या भाज्यांमध्ये, वनराईमध्ये सगळीकडे विठ्ठलाला पाहतात. हे संत लोक हे आपल्याला समजावून सांगतात. तेव्हा आपण सुद्धा स्वतःला विचारलं पाहिजे, काय विचारलं पाहिजे, आपण स्वतःला काय विचारलं पाहिजे. बहिणाबाई म्हणतात अरे मी कोण. आता आपण आपल्या स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की मी कोण आहे. मी म्हणजे कोण आहे. माझ्या मुखी हरिनाम. आपण हरिनाम घ्यायचे सतत, ते आपल्याला सगळे संत सांगतात. अरे मी कोण माझ्या मुखी हरिनाम, तुझ्या जिभेला विचार. आता तुझ्या जिभेलाच विचार, मध्ये बोले आत्माराम. आपल्या आत्माराम आहे आपल्या मनामध्ये. तो आपल्याला सांगतोय की तू एक आत्मा आहे.
तुझ्यामध्ये पण परमेश्वराचा वास आहे, इथल्या सगळ्या चराचरामध्ये परमेश्वराचा वास आहे. जसे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की मन हे सामान्यतः इंद्रिय तृप्ती करण्याच्या अधीन झालेले असते असं सांगतात. परंतु मन परमात्म्यावर जेव्हा एकाग्र होते, जेव्हा आपण भगवंतावर, ते विठ्ठलावर, पांडुरंगावर, श्रीकृष्णावर जेव्हा आपण आपलं मन एकाग्र करतो, तेव्हा मनुष्याची आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती होते. म्हणजे परमात्म्यावर जेव्हा आपलं मन एकाग्र केलं, तेव्हा आपली आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती होते. त्यासाठीच तर श्रीकृष्ण चैतन्य गौरांग प्रभू आपल्याला महाप्रभू सांगतात, चेतो दर्पण मार्जनम, म्हणजे बहुमहादावाग्नी निर्वापणम. सगळ्यात पहिला श्लोक आहे चेतोदर्पण मार्जनम बहुमहादावाग्नी निर्वापणम. त्याचा अर्थ मी वाचते. हृदयात वर्षानुवर्ष साचलेली सर्व धूळ, आपल्या कित्येक जन्म आपली जी साठलेली धूळ आहे ती धुवून टाकणाऱ्या आणि बद्ध जीवनाच्या, आपल्या हे बद्ध आहे आपण जीवनाच्या जन्म मृत्यू रूपी दावाग्नीचे शमन करणाऱ्या श्रीकृष्ण संकीर्तनाचा विजय असो. तर ह्याने काय होतं, श्रीकृष्णाचं संकीर्तन केल्याने काय होते, वर्षानुवर्ष साठलेली धूळ आहे ती महामंत्रामुळे झटकली जाते आणि ह्या बद्ध जीवनाचा जन्म मृत्यूचा, आपण जे सतत जन्म आणि मृत्यू घेत असतो त्याची कुठंतरी खंडन होतं. तेव्हा हे संकीर्तन आंदोलन म्हणजे मानव जातीला मिळालेले सर्वश्रेष्ठ वरदान आहे हे आपण जाणलं पाहिजे. कारण हे वरदान रूपी चंद्राचा शीतल प्रकाश सर्वत्र वितरित करते. हे संपूर्ण दिव्य ज्ञानाचा गाभ आहे. हे काय आहे, ज्ञानाचा गाभा आहे. हे संकीर्तन दिव्य आनंद सागराचे निरंतर वर्धन करीत असते. म्हणजे सतत आपल्या आनंद सागराचे वर्धन करीत असतं. आणि ज्या अमृताची आपल्याला आस आहे किंवा प्यास आहे किंवा तहान आहे, त्या अमृताचे पान आपण या संकीर्तनामुळे करू शकतो असं हे चैतन्य महाप्रभू सांगतात. मगच आपणाला हे नामस्मरणातलं महत्व कळल्यानंतरच आपली पुढे अध्यात्मामध्ये प्रगती होते. सतत संकीर्तनामुळे आपल्या जिभेवरती टेस्ट येते आणि मग आपण पुढं ते नाम घ्यायला लागल्यावरती आपण त्या परमात्म स्थितीला पोहोचतो आणि भगवंतांचं अस्तित्व सगळीकडे पाहतो. ती आपल्याला झाली की जसं नामदेवाला जी स्थिती प्राप्त झाली, तशी स्थिती प्राप्त झाली तशी आपल्याला होऊ शकते. नामात एक हे अवघा जिकडे तिकडे देव, मग त्यांना ती स्थिती प्राप्त. जिकडे तिकडे देव, ते जिकडे तिकडे देवाला पाहू लागले. रीता ठाव नाही देवाविन, कुठच रीत नाहीये, रीता ठाव नाही देवाविन हे नामदेव महाराज सांगतात. म्हणून तर काय आहे, आपण काय जाणलं पाहिजे, देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल, अवघा विठ्ठल भरलासे, जन विठ्ठल वन विठ्ठल, जळी स्थळी विठ्ठल भरलासे, भाव विठ्ठल देव विठ्ठल, अवघा विठ्ठल भरलासे, एका जनार्दनी मनी विठ्ठल, जप तप ध्यान विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. हरे कृष्णा. मला ह्या श्लोकातनं जेवढं कळलं तेवढं मी तुमच्या स्थित असणाऱ्या परमेश्वराच्या स्थायी मी अर्पण करते. ह्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर ते माझं समजा. कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल तर निश्चितपणे आपण आपली मतं मांडा. धन्यवाद. हरी बोल, जय हो. अतिशय अप्रतिम आणि शेवटी तर तुम्ही अगदी विठ्ठलमय केलं सगळ्यांना. चुकलं म्हणजे हे की अजून थोडा वेळ तरी तुम्ही ते कीर्तन म्हणायला पाहिजे होतं. खूप छान माता. थँक्यू थँक्यू. हरी बोल. मी बघते ना, व्यक्त व्हायचं असतं. मी बघते माताजी. हरी बोल. हरी बोल. मी करते चेंज माताजी. ओके.
केलं. तुम्ही करा कंटिन्यू. हरी बोल माताजी, नेहमीप्रमाणे खूप सुंदर. थँक्यू. धन्यवाद. दीपाली भजन माताजी. भजन स्वरूपामध्ये तुम्ही सगळा विषय एवढा म्हणजे तत्वज्ञान एवढं गहन मांडता. खूप छान वाटतं ऐकायला. स्पेशली परमेश्वर कृपा आहे. प्रभुपाद कृपा. खरंच कृपा आहे माताजी. कारण साधू संतांचा आपल्या महाराष्ट्रातल्या हे जे आहे वारकरी संप्रदायाचं ते तुम्ही ऐकवता आम्हाला इतकं ते रम्य वाटतं, कानाला खूप असं श्रवणीय वाटत राहतं. थँक्यू. स्पेशली बहिणाबाई चौधरींच्या कविता वगैरे बरोबर त्या श्लोकासाठी ते तुम्ही घेता सगळे. नामदेवांची स्टोरी असेल किंवा कुठलंही दुसरं तात्पर्य किंवा अभंग खूप छान सांगितलं. धन्यवाद माताजी. थँक्यू माताजी. सर्व वैष्णवींना थँक्यू. काही नसेल आनंद गोपी माताजी. हरी बोल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. खूप छान लेक्चर. दर बुधवारी आम्हाला पंढरपूरला घेऊन जाता तुम्ही. हो ना, तर खूप छान लेक्चर झालं माताजी. पंढरपूरला जाऊन आलो. थँक्यू. कुरुक्षेत्रावरून पंढरपूर गाठायला होतात माताजी. बुधवार पंढर म्हणजे विठ्ठलजींचा असतो ना. बरोबर अगदी. स्पेशल. उद्या सर्वांनी पुन्हा 2 वाजता जॉईन व्हा. उद्याचा श्लोक खूप सुंदर आहे आणि खूप छान सांगतात ह्या श्लोकामध्ये. परत उद्या सर्वांनी 2 वाजता जॉईन व्हा. थँक्यू माताजी. थँक्यू. थांबूयात आनंद गोपी माताजी. येस माताजी. थँक्यू. हरी बोल. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत.